मला आवडेल ते काम. या शहरात आल्यावर मी असा आदर्श फ्लॅट भाड्याने का होईना घेऊ शकलो याचे मला खूप समाधान होते. जेव्हा मी बाल्कनीत उभा राहायचो तेव्हा मला समोरच्या फ्लॅटमधील एक मध्यमवयीन बाई दिसायची आणि कधीकधी मला तिची मुलगीही दिसायची. काय सुंदर होती ती राव. ती बाई अनेकदा खिडकीसमोर बसायची, पण तिची मुलगी त्यांच्या घराच्या अंधुक प्रकाशाच्या आतील भागात दिसायची. मला आशा आहे की मी त्यांना जसं रोज पाहायचो तसे ते देखील मला पाहत असतील. मी बराच वेळ माझे कपडे धुण्यात आणि ते बाल्कनीत औपचारिकपणे लटकवण्यात घालवायचो. करमणुकीसाठी मी माझ्या घरातील सर्व सामान न्याहाळायचो आणि उत्साहाने काही वस्तू व्यवस्थित साफ करून एकदम घासून पुसून त्या सुकण्यासाठी खिडकीसमोर ठेवायचो. हे सर्व त्यांना दिसेल अशा प्रकारे. शिवाय मी किती स्वावलंबी आहे हे मला त्या बाईला दाखवायचे होते. मला वाटायचं की कदाचित ती मला तिचा जावई होण्यासाठी आमंत्रित करेल. शेवटी मी त्या बाईला भेटलो. तू खूप स्वावलंबी आहेस असं ती म्हणाली. हे ऐकून मला खूप आनंद झाला व माझे हृदय वेगाने धडधडायला लागले. तुला माझ्या घरातील काही काम करायला आवडेल का? बाईने विचारले. तेवढेच खर्चासाठी थोडे पैसे मिळतील. तिच्या मुलीचा विचार करून मला ते आवडेल असं मी म्हणालो. या गोष्टीला आता 1 वर्ष तरी झालं असेल. जावई सोडा त्यांच्या घरातील नोकरापेक्षा जास्त काम करून घेतात माझ्याकडून. कधी कधी वाटतं आपली चाळ बरी होती राव.